उद्धव ठाकरेंची खासदार आणि आमदारांसोबत बैठक पार पडली आणि यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत। लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा नकोत, काळजी घ्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या। तर विधानसभेत जास्तीत जास्त घरांपर्यंत मशाल पोहोचवा असं ठाकरे म्हणालेत। येत्या 16 ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा आहे, त्या मेळाव्याच्या तयारीला लागा असे ही आदेश उद्धव ठाकरेंनी दिले। कोल्हापूर दौऱ्याच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी आज केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली आणि 2 दिवसांपूर्वी केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला आग लागली होती। या पाहणीनंतर निधी आला नाही म्हणून काम रखडलं असं नाट्यगृहाबाबतीत होऊ देणार नाही, अर्थमंत्री म्हणून शब्द देतो अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली। मी तुम्हाला माझ्या परीनं जे काही कोल्हापूर वासियांचं त्याच्याशी जे नातं जोडलं गेलेलं आहे, भावना तुमच्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्या कुठेही भावना दुखवल्या जाणार नाही आणि पूर्वी होतं त्याच्या पद्धतीनं सगळं आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू। आमचे अधिकारी, आमची टीम सगळी काम त्या ठिकाणी करेल, परंतु काम मोठं आहे आणि आता मशिनरी बाकीची येते ते दगडाच्या बद्दल तोडी वगैरे हे काम करताना थोडंसं आजूबाजूला इथं सगळं असं वेगळ्या पद्धतीचं चित्र होईल। तरी जितकं लवकरात लवकर पहिल्यांदा आता ते चांगले आर्किटेक्ट हेरिटेजचं काम करणारे आपल्याला सांगतील की नक्की किती काळात होतं। उगीच मी तुम्हाला सांगायचं, मी एवढा तुम्हाला शब्द देतो, मुख्यमंत्र्यांनी तर सांगितले, तो त्यांचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत, परंतु त्याला जोडून मी एवढंच सांगू इच्छितो त्यांच्या जाहीर केलेल्या रकमेला की याला निधी सरकारचा वेळेत आला नाही म्हणून काम रखडलेलं आहे, हे मी अर्थमंत्री म्हणून होऊन देणार नाही। नांदेडमध्ये